नंदुरबारमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ, तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. पोस्ट ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी, पोलिसांची तत्पर कारवाई, अफवा ठरली खोटी. ईमेलमुळे नंदुरबार दणाणले, बॉम्ब शोधक पथकाची तपासणी, परिसर सुरक्षित. नंदुरबार शहरातील पोस्ट ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाल्याने बुधवारी नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाल करत दोन्ही ठिकाणी धाव घेतली. पोलीस दलासह बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून परिसराची सखोल तपासणी केली. मात्र तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून पोस्ट ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना तात्पुरते बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला होता. तपासणी पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान संबंधित धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला याचा शोध घेण्यासाठी सायबर यंत्रणा कामाला लागली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कोणतीही अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये. अफवा पसरवणे हा कायद्यानुसार गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. मेल आलेला होता, त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसर तरी पासपोर्ट होईल 12:10 असा मेल होता. त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच BDDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे. जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनुचित प्रकार नाही याबाबत सगळी दक्षता घेत आहोत. दिवसभरसुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांचीसुद्धा चेकिंग आम्ही करणार. त्याबाबत माननीय SP सरांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिली त्याप्रमाणे सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट.